व्हॉट्सअपला आपल्या न्यूज चॅनलवरती आजचा ब्लॉग जय श्री महाकाल। आजचा ब्लॉग सुरू होते। आज मी व्हिडिओ नाही काल केलं एका झाडाचा, तरी ते अपलोड नाही चुकला, बदली झालं तर म्हणून ते राहू दे म्हणलो, कट केला। पुन्हा करूया म्हणलो, दुसरा पुन्हा 5 वाजता करूया म्हणलो, तर पण एक व्हिडिओ करून घ्यावं म्हणलं। एक व्हिडिओ करायला तर लीड टाईम लागते, तर एकच व्हिडिओ करायला ते अर्धा घंटा लागते। हेच व्हिडिओ करायला मला 1 तास लागते। त्यास काही मोठा होणार आहे व्हिडिओ, आणि छोट्याला तर अर्धा तासमध्ये होऊन जाईल। तरी हे लिहार आहे। चला मग आजची सुरुवात करूया। आज मित्रांनो हे आले आहे ना व्हिडिओ करायसाठी, मला पहिले तर दार बंद करावं लागते, एक रूम घ्यावं बघावं लागते। टी व्ही खुली रूम घेतली आहे ना, हे आपलं टेडी, तर टेडी तुम्हाला ॲमेझॉनवर भेटू शकते। मी ॲमेझॉनवर सक्तीचे हे मी ऑर्डर केलेलं आहे। हे एवढा मूव आहे, हे बघा याची क्वालिटी, हे बघा याची प्राईज बी दाखवतो। हे बघा हे मला उभं भेटले, हे बघा याची प्राईज, हे मला 120 रुपयाला भेटलेलं आहे, 120 रुपयाला। हे देखा क्वालिटी बहुत चांगली आहे, आणि एवढं मूव आहे। आणि त्याच्यासोबत मी न तेव्हा हे एक मागवलं होतं, त्याच्यासोबतच तरी याचा सत्यानाश झाला। तर बघा काय काय केलं या बहिणीनं, तिलाच घेतलं होतं बड्डेला। हे बघा हे तर लई भारी आहे, हे भारी तुम्हाला क्वालिटी लई भारी वाटते, तर मला वाटतं। खरं म्हणलं तर सांगतो तुम्हाला, एक व्हिडिओ हे चालू आहे की नाही बघूया आपण, चालू। पण त्याच्या पहिला एक्झाम सुरू व्हायला, एक्झामचा टाइम टेबल लिहून घेतलेला होता शाळेमध्ये, तर मी दाखवत होते तुम्हाला। तर आपण कुठे शाळेत मोबाईल घेऊ शकते, तर लिमार्क हे आहे आपलं टाइम टेबल। तर टाइम टेबल असं लिहिलं, सरळ लिहिलं तुम्ही, असं सरळ लिहिणार होतो तर बसत नाही, म्हणून असं लिहून टाकलं, खरं नाही। हे आहे आपलं डेट 28 20 to 29 30 31, हे बघा आता मित्रांनो 31। आता हे आहे डे, पहिले डे मंडे, फिर ट्यूजडे, मग वेनसडे, फ्रायडे होणार आहे। फ्रायडे झाल्याचे टाईम 11 to 12 तसं आहे। खरं माझा आता सब्जेक्टचं पहिले होणार आहे इंग्लिश, मग मॅथ, मग EVS, मग कम्प्युटर, आणि मग पुन्हा एकदा टाईम। म्हणजे कितीच आहे, 2 पेपर होईल मात्र, 1 ते 2, 1 to 2, 1 लिखते 2, बघ 1 ते 2। आता बघणार आहात तुम्ही सब्जेक्ट, म्हणजे काय म्हणतात, केवढे सब्जेक्ट होणार आहेत। सब्जेक्टचं हिंदी म्हणजे 2 येणार आहेत, म्हणजे हे बघा असं इंग्लिश, मग हिंदी, आणि मग मॅथ, मग मराठी, मग EVS, मग GK, आणि मग कम्प्युटर। मग हे काय आहे की आपल्याला माहीत नाही,